आजची सर्वात मोठी बातमी. त्याआधी हवामान अंदाज दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय. आजपासून दमदार पावसाचा अंदाज. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. पुणे. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मे महिन्यात पावसाने हजेरी लावली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता मात्र पावसाचा जोर वाढणार असून विशेषतः 13 आणि 14 जून रोजी तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे खूप जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावरील भागांमध्ये विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आज आकाश अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर व सायंकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शहरात दमट वातावरण कायम राहील. संपूर्ण राज्यात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. तथापि आर्द्रता वाढल्यामुळे दमटपणा जाणवेल. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यावर्षी महाराष्ट्रात मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटी, विशेषतः 26 मे पासून राज्याच्या काही भागात पावसाची सुरुवात झाली. मुंबई, नांदेड, बीड, यवतमाळ आणि चंद्रपूर या प्रमुख शहरांमध्ये पावसाने दस्तक दिली. या लवकर पावसामुळे शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण बियाणे पेरणीसाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. विदर्भातील तापमानवाढ. राज्याच्या विदर्भ प्रदेशात मात्र परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी तर तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या अत्यंत उष्णतेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि मैदानी कामगार यांना या तापमानवाढीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी महाराष्ट्रात मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला आहे. मे महिन्याच्या शेवटी, विशेषतः 26 मे पासून राज्याच्या काही भागात पावसाची सुरुवात झाली. मुंबई, नांदेड, बीड, यवतमाळ आणि चंद्रपूर या प्रमुख शहरांमध्ये पावसाने दस्तक दिली. या लवकर पावसामुळे शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण बियाणे पेरणीसाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. विदर्भातील तापमानवाढ. राज्याच्या विदर्भ प्रदेशात मात्र परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. काही ठिकाणी तर तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या अत्यंत उष्णतेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि मैदानी कामगार यांना या तापमानवाढीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी बांधवांना तर या गरमीमुळे दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसाच्या वेळी शेतात काम करणे जवळजवळ अशक्य झाले आहे. उकाडा आणि उष्णतेमुळे अनेक मजुरांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. हवामान विभागाचे महत्त्वाचे इशारे. हवामान विभागाने 9 जून
रोजी राज्यातील अनेक भागांसाठी महत्त्वाचे इशारे जारी केले आहेत. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येलो अलर्टचा अर्थ म्हणजे नागरिकांनी वाढीव सावधगिरी बाळगावी. घराबाहेर पडताना छत्री बाळगणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवणे आणि हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. प्रादेशिक हवामान पैलू. मध्य महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या भागातील नागरिकांनी प्रवासादरम्यान अतिरिक्त सावधगिरी बाळगावी. शेतकरी बांधवांनी शेतीच्या कामांदरम्यान योग्य खबरदारी घ्यावी. मराठवाडा प्रदेश. बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या भागांमध्ये तीव्र वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील लोकांनी झाडांच्या खाली आश्रय घेऊ नये. विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे. मैदानी भागात काम करणे टाळावे. विदर्भ प्रदेश. विदर्भात सध्या पावसाची तीव्र कमतरता जाणवत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हा प्रदेश हलक्या पावसाचे स्वागत करू शकतो, ज्यामुळे तापमानात थोडी घट येण्याची अपेक्षा आहे. येलो अलर्टचा अर्थ म्हणजे नागरिकांनी वाढीव सावधगिरी बाळगावी. घराबाहेर पडताना छत्री बाळगणे, आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवणे आणि हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हवामानातील बदलाची वैज्ञानिक पार्श्वभूमी. मध्य महाराष्ट्रात एक विशिष्ट हवामान पट्टा निर्माण झाला आहे, ज्यामुळे विविध भागांमध्ये असमान पावसाचे वितरण होत आहे. अरबी समुद्रातून येणारे वायुप्रवाह या पट्ट्यावर प्रभाव टाकत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस होत आहे, तर काही भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवत आहे. या हवामानातील अनिश्चिततामुळे शेतकरी समुदाय चिंतेत आहे. पीक नियोजन, बियाणे पेरणी आणि इतर शेतीसंबंधी निर्णय घेण्यात अडचणी येत आहे.